इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. अडगाव येथील ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब आयोजित नगरसेवक चषक कबड्डी स्पर्धेत प्रथम विजेता ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब अडगाव, दुसरा विजेता सहमित्र स्पोर्ट्स क्लब ब्राह्मणवाडा, तिसरा विजेता रुद्र स्पोर्ट्स क्लब सिन्नर यांनी या नगरसेवक चषक कबड्डी स्पर्धाचे चषक पटकावून मानकरी ठरले. अडगाव येथील विविध खेळांचे माहेरघर असलेल्या अडगाव येथील ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब अडगाव आणि नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने 73वी कबड्डी निवड चाचणी स्पर्धेचं आयोजन दिनांक 3/3/2026 ते 5/3/2026 पर्यंत सलग 3 दिवस कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं असून हे आयोजन अडगाव व्यायामशाळा या ठिकाणी केले असून या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून विविध गावातील खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले असून या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट नामदेव काका शिंदे नगरसेवक प्रभाग क्रमांक 2, ऐश्वर्याताई जेजूरकर नगरसेविका प्रभाग क्रमांक 2, सिंधुबाई खताळे नगरसेविका प्रभाग क्रमांक 2, रिद्धी शनिमसे नगरसेवक प्रभाग क्रमांक 2, सुरेश खेताडे माजी नगरसेवक, जयवंत जेजूरकर, सागर माळोदे, अक्षय अध्यक्ष ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब अडगाव, रणजित राऊत, संतोष राऊत सर, शंकर मते, सचिन लबडे, विनोद लबडे, संतोष हळदे, आकाश शिंदे, मुख्य कार्यकारी क्रीडा अधिकारी मनोज मते, संतोष शिंदे सर, अमोल देशमुख, एकनाथ हळदे, भिकाजी शिंदे, राधाकृष्ण शिंदे, जयराम राऊत, ॲडव्होकेट कैलास शिंदे, अभय माळोदे, संतोष काका भोर, सदानंद माळोदे, प्रभाकर मते, नवनाथ साहेब, शरद पाटील सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. नमस्कार, मी प्राध्यापक संतोष जाधव, सचिव ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब अडगाव. ब्रह्मा स्पोर्ट्स क्लबच्या विद्यमाने नाशिक जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचं आयोजन अडगावच्या या क्रीडा पंढरीमध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. गेली 3 दिवस दिनांक 3 मार्च, 4 मार्च आणि आज 5 मार्च या स्पर्धेचा उत्कृष्ट असं नियोजन ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब आणि या प्रभागातील सन्माननीय नगरसेवकांच्या संकल्पनेतून या स्पर्धा या ठिकाणी अतिशय उत्कृष्टरित्या पार पडत आहेत. या स्पर्धेतून जो संघ निवडला जाणार आहे तो संघ सिन्नर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करेल. या स्पर्धेमध्ये एकूण 33 संघांनी सहभाग नोंदवला. अगोदर बाद पद्धत, नंतर अगोदर साखळी पद्धत आणि आता बाद पद्धतीने या स्पर्धा या ठिकाणी आज समारोपाच्या दिशेने चालल्या आहेत. उत्कृष्ट असं आयोजन, नियोजन आणि 4ही नगरसेवकांचं आम्हाला या ठिकाणी बहुमोल असं सहकार्य लाभलं. त्यांच्या या सहकार्यामुळे आम्ही या स्पर्धा भव्य दिव्य या ठिकाणी घेऊ शकलो. या स्पर्धेत विजेत्या संघांना देखील जे संघ विजयी होतील त्यांना नगरसेवक 4ही नगरसेवकांच्या वतीने उत्कृष्ट असे चषक प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच या ठिकाणी रात्रीच्या प्रकाशझोतात उत्कृष्ट अशा लाईट, मैदान आणि सर्व खेळाडूंना भोजनाची व्यवस्था या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे. यापुढे अडगाव नगरीमध्ये अशा स्पर्धा आम्ही घेण्याचा आमचा यापुढील स्पर्धा घेण्याचा आमचा मानस आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब अडगाव यांच्या सौजन्याने या ठिकाणी या नाशिक जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा 73वी अजिंक्यपद स्पर्धा या ठिकाणी येत आहे. अतिशय छान असं नियोजन या ठिकाणी ब्रह्मा स्पोर्ट्स क्लबने केलेले आहे. या क्लबच्या माध्यमातून आकाश शिंदे सारखा भारतीय संघाचा खेळाडू या क्लबकडे खेळतो. त्यांचं नियोजन आपण बघू शकता. या ठिकाणी जो संघ निवडला जाणार आहे तो नाशिक जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवडला जाणार आहे. ती स्पर्धा आपल्या सिन्नर येथे होणार आहे. माननीय उदयभाऊ सांगळे यांच्या नियोजनात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतून निवडलेला संघ अतिशय चांगली कामगिरी करेल. त्यासोबत आकाश सोबत प्रफुल्ल गावरे हा एक प्रो कबड्डी खेळाडू या ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्याला मिळालेला आहे. छान असा संघ घेऊन आपला नाशिक जिल्हा महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये चांगला असं यश मिळवेल अशा शुभेच्छा देतो. आणि नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनला जो संयोजन केलं ब्रह्मा स्पोर्ट्स क्लबनं, मी नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. गेल्या 2 दिवसापासून या आडगाव क्रीडा नगरीमध्ये ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब आडगाव आयोजित नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा गेल्या 2 दिवसांपासून थाटामाटात संपन्न होत आहे. या स्पर्धेसाठी आपल्या प्रभागाचे लाडके नगरसेवक ॲडव्होकेट नामदेव काका शिंदे, श्री रितेश दादा लिमसे, ऐश्वर्याताई जेजूरकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं आहे. तरी सर्व क्रीडाप्रेमी आणि जे खेळाडू यांनी या स्पर्धेत जो सहभाग नोंदवला
त्यांचं मी ब्रह्मा स्पोर्ट क्लब तर्फे सहर्ष स्वागत करतो आणि आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव शिवकुमार रवींद्र बरगुडे. मी नैतळ्यावरून आलोय. मी क्रीडा प्रबोधिनी निफाड या संघात खेळतो. अतिशय सुंदर असं नियोजन ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब आडगाव यांनी केलेलं आहे. जेवायची सोय, सगळी सोय, राहायची सोय वगैरे जे म्हणतील ते त्यांनी मॅट वगैरे सगळं व्यवस्थित, गॅलरीज वगैरे सगळं त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलंय व आपल्या स्पर्धा खूप सुंदर अशा पार पडत आहे. गावरेंनी स्टार स्पोर्ट प्रो कबड्डी तेलगू टायटन या संघाकडनं खेळतो. यावर्षी मी नाशिक जिल्ह्याकडून खेळणार आहे. माझा स्वतःचा क्लब नाशिक आडगाव ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब. खूप छान नियोजन केलं आहे. या ठिकाणी स्पर्धेचं मॅटवरील एवढ्या भरगच्च प्रमाणात संघ आलेले आहे. पंच एकदम सगळ्यांची खायची वगैरे व्यवस्था सगळं एकदम ठीक केलेलं आहे. आकाश शिंदे सारखे मोठे मोठे प्लेयर या संघाला भेटलेले आहे. आम्ही सर्वजण मिळून यावेळेस नक्कीच चांगलं करूया. थँक्यू. आयोजन समिती ब्रह्मा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सागर माळोदे यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ आणि सन्मान देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी विजेत्यास ट्रॉफी आणि विविध बक्षिसे देण्यात आली. या कबड्डी स्पर्धेकरिता ब्रह्मा स्पोर्ट्स क्लबचे सर्व सदस्य, पदाधिकारी, आडगाव ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते. विजयी होताच ब्रह्मा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सागर माळोदे यांच्यासह त्यांच्या संघाने मैदानात विजयी जल्लोष साजरा केला. NCN न्यूज साठी गणेश खरात, आडगाव.